सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला सांगणार आहे की जसं समजा तुम्हाला व्हॉट्सअपचा डेटा बॅकअप कशा पद्धतीतून करू शकता तुम्हाला सांगणार आहे। जसं की समजा बऱ्याचशा जणांना समज नसेल की डेटा व्हॉट्सअप जो बॅकअप म्हणजे काय। सगळ्यात पहिले तर समजा तुमचा मोबाईल कुठे जर समजा बंद पडला किंवा तुमचा चोरला गेला असेल आणि तुम्हाला जर तुमचं पहिलं जे की चॅट जे असेल त्यात व्हिडिओ म्हणा कुठल्या डेटा फाईल्स असतील म्हणा ज्या तर तुम्हाला रिकवर करायचे असतील जे की तुम्हाला तुमचे जे डेटा फाईल्स असणार फोटोज असणार ते त्या व्हॉट्सअपमध्ये असणार जे चोरी झालं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते सगळं तुमच्या नवीन फोनमध्ये रिकवर करून घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा। आज तुम्हाला मी सांगणार आहे कारण की एकदम सिंपलमध्ये जास्त काही अवघड नाही, फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार कशा पद्धतीतून तुम्हाला सेटिंग करायची आहे आणि कशा पद्धतीतून तुम्ही जे काही बॅकअप करू शकता व्हॉट्सअपचा सगळा काय आहे तो डेटा। तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप अपडेट करून घ्यायचा। अपडेट नसेल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही व्हॉट्सअप अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर मी व्हॉट्सअप इथून ओपन करून घेतो, जे काय ते मी व्हॉट्सअप इथून ओपन करून घेतो आणि माझं जे दुसरं अकाउंट आहे ते स्विच अकाउंट मी करून घेतो। ओके, तर अशा पद्धतीचा तुम्हाला काहीचा व्हॉट्सअपवर इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले तर तुम्ही ज्याला मेसेज केले असतील ते अशा पद्धती इथे बघू शकता मी मेसेज केले आहेत, जे की असे मेसेज केले सगळे तुम्हाला अशा पद्धतीतून आले असतील। सगळ्यात पहिले तर इथून पुढे जो व्हिडिओ मी सांगणार ते विदाऊट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल। सगळ्यात पहिले तर थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे, बघू शकता इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला ते चॅट बघू शकता जे की आहे अशा पद्धतीतून चॅट। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी काय सांगणार आहे जे की तुम्ही तुमचं जे व्हॉट्सअपचं बॅकअप डेटा कशा पद्धतीतून आणू शकता ते तुम्हाला सांगतो आणि नंतर तुम्हाला सांगणार जर तुमचा फोन हरवला असेल किंवा बंद पडला असेल आणि तुम्ही नवीन फोनमध्ये जर तुमचं जे व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला सांगणार कशा पद्धतीतून तुम्ही जे की तुमचा जे की व्हॉट्सअपचा जो सगळा डाटा आहे तो बॅकअप करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर चॅट्समध्ये जायचं, चॅट्समध्ये गेल्यानंतर चॅट बॅकअप बघू शकता जो की खाली ऑप्शन आहे तेव्हा क्लिक करून घ्यायचा। ओके, तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो बॅकअप म्हणून एक ऑप्शन भेटतो। या बॅकअप ऑप्शनवरून सगळं काय तुम्ही जे की तुमचा डेटा आहे तो बॅकअप करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे जे की गुगल अकाउंट इथे जे की माझी जीमेल आय डी तुम्हाला दिसत असेल जी की मी थोडीशी हाईड केली असेल तर ती जीमेल आय डी तुम्हाला इथे लॉग इन करायची तुमची नसेल तर कुठलीही तुम्हाला जीमेल आय डी असेल ती इथून सिलेक्ट अशा पद्धतीतून करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता इथे त्या गुगल आय डीच्या खालीच क्लिक करून घ्यायचं आहे जे की 2 नंबर तुम्हाला कसं आहे इथे दिला आहे बघू शकता आठवड्यात दिला आहे, महिन्यात दिला आहे, मंथ। तर इथे तुम्हाला काय करायचं बाकी कुठं नाही डेली करून घ्यायचा म्हणजे डेलीचा जो की आपला डाटा असेल तो ऑटोमॅटिक इथे सेव्ह होऊन जाईल। ओके, इथे डेली करून घ्यायचं ही एक सेटिंग करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जो व्हिडिओसुद्धा जर बॅकअप करायचे असतील तर इथे व्हिडिओसुद्धा अशा पद्धतीतून तुम्ही ऑन करू शकता। तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही इथून अशा पद्धतीतून ऑन करून घ्या। ओके, तर एवढं केल्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचं बॅकअपवर क्लिक करून घ्यायचं आहे। बॅकअपवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की तुमचा जो की डाटा असेल तो पूर्ण बॅकअप होऊन जाणार आहे। ओके करून घ्या किंवा तुमचं इंटरनेट माझं ऑफ असेल तर मी ऑन करून घेतो अशा पद्धतीतून आणि जे काही बॅकअप डेटा अशा पद्धतीतून बघू शकता। जे की तुमचा किती बॅकअप डेटा असेल तुमचा जास्त असेल तर जास्त वेळ लागेल आणि जर कमी असेल तर लगेच तुमचा होऊन जाईल अशा पद्धतीने बघू शकता। असा माझा आता पूर्णच होईल अशा पद्धतीने लाईन्स येईल आणि जो डायरेक्ट तुमचा जो काही सगळा डाटा आहे तो बॅकअप अशा पद्धतीतून झालेला आहे। सगळ्यात पहिले तर हा बघायचा कशा पद्धतीतून तुम्ही बघायचा आपला डाटा बॅकअप झालेला आहे का नाही। सगळ्यात पहिले तर बॅक या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वांच्या फोनमध्ये गुगल ड्राईव्ह असतं ते सगळ्यात पहिले तो तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि अपडेट करून पण घेऊ शकता प्ले स्टोअरवरून। सगळ्यात पहिले तर मी ओपन करून घेतो गुगल ड्राईव्ह। त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठली तुम्ही जीमेल आय डी तिथे दिली आहे। मी आता तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट्सअपमध्ये एक जीमेल आय डी ॲड करा, ती जीमेल आय डी इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। ओके, तर मी ती सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर तुम्हाला थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे। थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर बॅकअप्स तुम्हाला इथं ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक फोल्डर भेटतो बघू शकता व्हॉट्सअपचा, हा फोल्डर चुकूनसुद्धा तुम्ही डिलीट करायचा नाही कारण की हाच तुमचा सगळा बॅकअप डेटा आहे। त्यामुळे हा कुणीसुद्धा चुकून तुम्ही डिलीट केल्यानंतर सगळा तुमचा बॅकअप डाटा आहे तो पूर्ण डिलीट होणार आहे। ओके, तर अशा पद्धतीतून तुम्ही तुमचा जो बॅकअप जो की डाटा आहे तो व्हॉट्सअपचा तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला सांगतो तुमचा फोन हरवला असेल किंवा तुमचा फोन बाद झाला असेल किंवा तुमचा फोन म्हणा खराब काही सुद्धा झाला असेल आणि तुम्ही नवीन फोनमध्ये जर तुमचं व्हॉट्सअप ओपन केला असेल आणि तुम्हाला तुमचे जे जुने मेसेज म्हणा सगळे व्हिडिओज म्हणा सगळा डाटा तुम्हाला जर बॅकअप करायचा असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता ते सांगणार आहे। ही महत्त्वाची सगळ्यात टिप्स आहे, बरेचशा जणांना माहिती नसते तर तुम्हाला आज मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्ही त्यात व्हॉट्सअप डाउनलोड करून घ्या। व्हॉट्सअप डाउनलोड केल्यानंतर मी व्हॉट्सअप ओपन करतो, थ्री लाईन्सवर क्लिक करतो, सेटिंगमध्ये जाऊन जे की माझं दुसरं एक अकाउंट मी ॲड करतो म्हणजे तुम्हाला समजेल। इथून ॲड अकाउंट मी करून घेतो आणि म्हणजे कसं आहे जे की दुसरं अकाउंट आहे अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड करशील व्हॉट्सअप त्यावेळेस असा कायचा तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक करतो
आणि जो की फोन नंबर आहे मी इथे पेस्ट करतो, नेक्स्ट करून घेतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट करायचे सर्वात महत्त्वाची गोष्ट जे की आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, लुकिंग फॉर बॅकअप्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इथेच बरेचसे जण काय करतात, स्किप करतात. बऱ्याचशा जणांना सांगतो इथे तुम्ही स्किप करा नाही, जे की तुम्हाला इथे 2 ऑप्शन बसतात, रिस्टोअर आणि स्किप. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ज्यावेळेस तुम्ही जर स्किप केलं तर लाईफमध्ये कधीसुद्धा तुमचा जो डाटा आहे तो बॅकअप तुम्ही करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला सांगतो इथे स्किप न करता रिस्टोअरवर क्लिक करायचं आहे. जे काय तुमचा सगळा डाटा जो बघू शकता अशा पद्धतीत जो काय सगळा तुमचा जो डाटा आहे तो रिस्टोअर केला जातोय. तुमचे जे की सगळे मेसेज म्हणा, व्हिडिओज आहेत म्हणा, ते सगळे तुमचे रिकवर केले जातात. तर अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता. एक 5 ते 10 मिनिट लोडिंग येईल आणि त्यानंतर बघू शकता जे की सगळा आपला डाटा व्हेरीफाय झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट करू शकता, ओके करून घ्या. तुमची जी की सगळी माहिती विचारली ती ओके करून घेतो आणि सगळं जे की डिटेल्स असेल ती तुम्ही माहिती भरा. 100% तुम्हाला सांगतो जे की तुमचा डाटा आहे तो सगळा रिकवर वापस केला जातो अशा पद्धतीतून. बऱ्याचशा जणांना माहिती नसतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा. आणि तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.